नमस्कार मित्र, मी आता डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 2 मध्ये आहे. ह्याला बघा कशी सुंदर चौकी चालू आहे. हे बघा, ह्याला म्हणतात प्रॉपर स्टेजला चौकी. हे बघा, सुंदर चौकी चालू आहे. आता याला काल एक बुरशीनाशक कीटकनाशक घेतलेलं फवारणी, म्हणजे प्रिकॉशन, म्हणजे एका दुःखा कुठेतरी अपवाद मावा आहे. आज काय केलं होतं, आज मग तिसरं पाण्याचं नियोजन आहे. जमीन वापसा कंडिशनला, म्हणजे ड्रिपचा पॉईंट वापसा कंडिशनला आला होता. आपल्याला शेटिंग फार काही पाणी द्यायचं नाही, परंतु पहिले 2 पाण्यामध्ये आपल्याला जे मटेरियल सोडायचं आहे त्यासाठी 4 ते 5व्या 6व्या दिवशी आपल्याला 2.5 तास पाणी द्यायचे. काही मटेरियल सोडायचं असेल तर 2.5 तास, काही सोडायचं नसेल 2 तास. आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी पाण्याची आवश्यकता आहे तेव्हाच पाणी द्यायचं. आज आता पाणी चालू केलेलं आहे, सकाळी लाईट नव्हती. पण आज याचं ड्रिप कॅल सोडायचं नियोजन आहे, म्हणजे कॅल्शियमची ह्याला कमतरताच भासू नये त्यासाठी प्रिकॉशन. प्रत्येक गोष्टी मी करत असताना प्रिकॉशन करत असतो. 80% अपवाद एक 20-25%. अचानक रोग आला, कीड आली, काही प्रॉब्लेम आला तर 3 ॲडिशन फवारण्या असतात. हे शेड्यूल पूर्ण तयार केलेलं असतं. त्या हिशोबानं आज ड्रिप कॅलचं नियोजन होतं. सकाळीच पण लाईट नसल्यामुळे आता पाणी झालेलं आहे. आता कॅल्शियम सोडायचं आहे. त्याला एकरी 2 किलो ड्रिप कॅल असं नियोजित होतं आणि आज ते सोडणं चालू आहे. जे शेतकरी बांधव ह्या प्लॉटसोबत आहेत बघा, त्यांची चौकी अवस्था वगैरे कशी आहे काही नाही तुम्ही बघून घ्या. एकदम छान चौकी अवस्था आहे. त्यांनी ड्रिप कॅलचं नियोजन करा आणि 2.5 तास पाणी देऊन ड्रिप कॅल सोडून द्या. नमस्कार.